नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीचं गणित भाग 1 मधील सराव संच 1.3 हे आपण आज अभ्यासणार आहोत। त्यामध्ये पहा, पहिला प्रश्न आहे की आपल्याला निश्चयकांच्या किमती काढायच्या आहेत। ओके, त्यामध्ये पहा, पहिले जे प्रश्न आहे हे आपल्याला ही कृती पूर्ण करायची आहे। त्याच्यामध्ये फार काही अवघड नाही। पहा, करायचं काय, आपल्या अगोदर या दोघांचा आपल्याला क्रॉस गुणाकार करायचा आहे। ओके, म्हणजे पाहायचं आपल्याला 3 ऑलरेडी दिला आहे, मग 3 गुणवले 5 काय यायला पाहिजे 5। नंतर या दोघांचा गुणाकार, ओके, आणि या दोघांमध्ये काय आपल्याला वजाबाकी, या दोघांचा गुणाकार वजा या दोघांचा गुणाकार, म्हणजे पाहिजे 4 दिला आहे, 2 राहिले म्हणून 2 घ्या। ओके, आपल्याला कळलं। आता पाहिजे आणि 3 5 15 आणि हे 4 2 8, 15 मधून 8 गेले, 15 मधून 8 गेले, इथं 15 आहे पहा, कारण आपल्याला 8 दिलेला आहे। 3 5 15, मग 15 वजा 8 7, 15 मधून 8 गेले, मागे राहिले 7। एवढं इझी होतं पहा पहिला प्रश्न। आता आपण दुसरा प्रश्न पाहूया, काय म्हणते, खालील निश्चयकांच्या किमती काढा। ओके, पद्धत तीच, काय, अगोदर या दोघांचा क्रॉस गुणाकार म्हणजे काय रे बाळांनो, वजा 1 गुणवले 4, नंतर वजाबाकीचं चिन्ह देऊ आपण, आणि नंतर या दोघांचा गुणाकार काय 7 गुणवले 2, 7 गुणवले 2। सोपं होतं का? सोपं होतं। ओके, नंतर पहा, वजा आहे म्हणून वजाला वजा 4 1 4, वजा वजा होईल पहा, 7 2 14। जर याचं उत्तर काढलं आपण, हे पण वजा आहे, हे पण वजा आहे, म्हणून वजाला वजा, आणि संख्यांची बेरीज 14 आणि 4 18। उत्तर काय आपलं बाळांनो, वजा 18 हे आपलं उत्तर आलेलं आहे। दुसरा प्रश्न बघूया आपण, पद्धत तीच, काही टेन्शन घ्यायचं नाही। पहा काय, 5 गुणवले 0 वजा वजा 7 वजा 7, चला वजा 7 गुणवले 3। पहा, 5 गुणले 0 0 होईल, वजा गुणले वजा, अधिक कंसाच्या आत आणि कंसाच्या बाहेर कोणती क्रिया होते बाळांनो, तर गुणाकाराची क्रिया होत असते, म्हणून वजा गुणले वजा, अधिक 7 त्रिक 21, 7 त्रिक 21, म्हणून या ठिकाणी जी निश्चयकाची किंमत आहे ती 21 आलेली आहे। ओके, इझी आहे पहा पहिला। दुसरा प्रश्न काही अवघड नाही त्यामध्ये। तिसरा प्रश्न बघा, पाहताना वाटते खूप अवघड आहे, परंतु अवघड नाही, खूप इझी आहे। पाहे, आपण ते सोडायचं नाही। काय, अगोदर या दोघांचा गुणाकार, वजाबाकीचं चिन्ह, नंतर या दोघांचा गुणाकार। चला काय, 7/3 गुणवले 1/2 वजा या दोघांचा गुणाकार काय आहे 5/3 गुणवले 3/2। करा आता वरच्या वरचा गुणाकार, अंशातला गुणाकार आणि छेदातलं गुणाकार। 7 1 7 छेद 3 2 6, वजाला वजा 3 5 15, 3 5 15, 3 2 6, 3 2 6। आता बघा बरं, ठिकाणी त्याला आपण म्हणतो लाईक फ्रॅक्शन। काय म्हणतो, जर छेदामध्ये दोन्ही संख्या समान असेल तर आपण वरच्या संख्यांची बेरीज किंवा वजाबाकी आपण करू शकतो। ओके, मग इथे वजाबाकी चिन्ह आहे, म्हणजे सरळ जे अंशामध्ये आहे त्यांची आपण वजाबाकी करायची। आता पहा या ठिकाणी, हे जे 15 आहे हे ऋण 15 आहे पहा, हे 7 जे आहे हे धन 7 आहे, जे आहे धन 7, म्हणून मोठ्या संख्येतून लहान संख्या कमी करा, म्हणजे 15 मधून 7 गेले, मागे राहिले 8, खाली 6 ला 6, परंतु मोठ्या संख्येचे चिन्ह कोणतं आहे, वजा असल्यामुळं पहा, बे 1 बे, बे 2 4, बे 3 6 आणि बे 4 8, बे 4 8, वजाला वजा। या ठिकाणी निश्चयकाची किंमत काय या ठिकाणी, वजा 4/3। एवढं हे सोपं होतं पहा, एवढं सोपं होतं। चला आता आपण
प्रश्न क्रमांक 3 थोड्याच वेळामध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत तुम्ही याचं स्क्रीनशॉट मारून घ्या. मी थोडंसं बाजूला होतो.